मराठी कथा सत्यवचनी चोर। एक सराईत चोर एका साधूकडे गेला आणि म्हणाला, मला उपदेश द्या। साधू म्हणाला, पोट भरण्यासाठी तू चोरी करतोस, पण एक पथ्य पाळ, केव्हाही खोटे बोलू नकोस। असेच काही दिवस गेले। एके रात्री तो चोरीच्या निमित्ताने भटकत असता त्याला एक माणूस भेटला। त्याने चौकशी केली, तुम्ही कोण, कुठे चाललात? चोरानं त्याला सगळं खरं सांगितलं। चोरी करायला निघालोय। तो माणूस होता वेषांतर करून भटकणारा राजा। दोघांनी मिळून चोरी करायचं ठरवलं। ते राजवाड्यात गेले। चोर जमादारखान्यात शिरला। त्याने तिजोरी उघडली। त्याला 3 हिरे दिसले। त्यातले 2 घेऊन तो परत आला आणि म्हणाला, 3 हिऱ्यांची वाटणी कशी करणार, म्हणून 2च आणले, एक तुझा एक माझा। यानंतर दोघे आपापल्या ठिकाणी गेले। दुसऱ्या दिवशी राजवाड्यात चोरी झाल्याचं कळलं। प्रधान धावत गेला। त्याने पाहिले, सोने नाणे तसेच होते, फक्त 2च हिरे गायब झाले होते। प्रधानाला वाटलं, तिसरा आपण घेतला तरी कुणाला कळणार, म्हणून त्याने तिसरा हिरा खिशात टाकला। राजाला मात्र 3 हिरे चोरीला गेल्याचं सांगितलं। राजाने चोराला बोलावून घेतले। चोरानं ठामपणे 2च हिरे घेतल्याचे सांगितले। राजाचा चोरावर विश्वास बसला। त्याने दरडावल्यावर प्रधानाने तिसरा हिरा काढून दिला। राजाने प्रधानाला दाखविला तुरुंग व चोराला केलं जमादारखान्यातील प्रमुख। ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।